समज तुम्हाला ही वस्तू विकायची आणि ह्याचा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे, तर तुम्ही काय ऑडियन्सला कसं अट्रॅक्ट करणार बरं? आता मी जर सपोज मला करायचं असेल, ही मूर्ती स्पेसिफिक कशाने बनली तुम्हाला माहिती आहे का? ही अशा ह्यानी बनली की जे तुम्हाला अजूनपर्यंत माहितच नाहीये. तर तुम्ही फक्त 2 मिनिटं ही रील मिसच करू नका आणि फक्त ह्याचं माहिती घ्या. तुम्ही लास्ट पर्यंत एंड पर्यंत बघसा. बरं, आता हे फूड ब्लॉगिंग करत असताना कधी एखादा वाईट एक्सपिरियन्स आलाय का? वाईट एक्सपिरियन्स असा आलाय की मला स्टार्टिंगला जेव्हा मी होतो ना, तेव्हा मला लोक जज करायचे. नमस्कार मित्रांनो, बोलून टाकरे पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याकडे आले आहेत रोहित सर, ज्यांचं इंस्टाग्रामवरती एक छान फूड ब्लॉगिंग असेल, कुठलीही ब्लॉगिंग करतात. पुणे मीडिया नावाने आयडिया आहे आणि चांगल्या पद्धतीने ते ग्रो करत आहेत. नमस्कार सर. तुमचं स्वागत आहे आज आपल्या बोलून टाकरे पॉडकास्टमध्ये. आज तुमचा जो काही फूड ब्लॉगिंगचा जो एक्सपिरियन्स आहे ते आपल्या ऑडियन्सला समजेल की फूड ब्लॉगिंग किती अवघड आहे, ब्लॉगिंग किती म्हणजे काय काय अडचणी असतात. बऱ्याच लोकांना एक क्षेत्रात यायचं आहे. सपोज एखाद्याचा व्हिडिओ पाहिला की आपण मोटिवेट होतो की चला आपण बी करू. त्याच्यामध्ये तुम्हाला कधी प्रगती त्यात होईल तुमची, कधी तुमचे फॉलोअर्स वाढतील, कधी तुम्हाला व्ह्यूज मिळतील. खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि घरचे पण सपोर्ट करत नाही. तर आता तुमचा जो काही एक्सपिरियन्स आहे ते आपण बघूयात. तर सर्वात पहिलं तुमची ओळख करून द्या आम्हाला. माझं नाव रोहित राठोडे. माझ्या पेजचं नाव पुणे मीडिया आहे. मला ह्या फील्डमध्ये येऊन 4 ते 5 वर्ष झालेत. आपली सुरुवात खूप ह्याच्यातनं झाली की कुणाला कळूच नाही शकत की फूड ब्लॉगिंग काय आहे काय नाही. म्हणजे एक सिम्पल सगळ्यांसारखंच आहे मी. असं नाही की मला हे सगळं माहित होतं, ह्याच्यात काय होतं असं काहीच नव्हतं. सगळ्यांसारखं सेम आहे. पण ब्लॉगिंग कंटेंट क्रिएटर होणं सोपं तर नाहीये आत्ताच्या ह्याच्यात. ह्याच्यात खूप म्हणजे खूप शून्यापासून सुरुवात करायला लागते. तुमचे इंस्टाग्राम 0 व्ह्यू, 10 व्ह्यू, 1 लाख व्ह्यू हे सगळे तुम्हाला कळत नाही कधी होतील. पण जो पेशन्सली हा कारण त्याच्यासाठीच हा कंटेंट क्रिएटर. मी तर आता फूड ब्लॉगर आहे, तसं सगळंच करतो मी. पण फूड ब्लॉगर माझं फर्स्ट निश होतं. आपली सुरुवात 2024 पासून झाली. मी ऍक्च्युली तो माझाच पेज आहे पुणे मीडियाचा. त्याच्यात मी पहिले माझे लिपसिंगचे टाकायचं. मला माझी आवड होती म्हणजे लिपसिंग व्हिडिओ करणं सोडणं. पण त्याच्यानंतर मला ह्याच्यात व्ह्यू आणि हे काहीच येत नव्हतं. मी फक्त माझ्या एक फॅशनसाठी टाकत राहायचं. तर त्यानंतर मला असं आपल्या FC रोडला ना एक वर्ल्ड कप का काहीतरी जिंकलं होतं. तर तेव्हा मी एक फर्स्ट रील सोडली की आपली वर्ल्ड कप जिंकली आणि ती व्हिडिओ माझी एका दिवसामध्ये 1 लाख व्ह्यू गेले. मग मी चक्क असं हँग झालो की हा काय होतंय नेमकं, आपले व्हिडिओ पळत नाही आणि पुण्यातलं आपण पब्लिकला काहीतरी टाकतोय तर ते डायरेक्ट असे व्हायरल व्हायला लागलेत. मग तेव्हा मी असं शॉक्ड. मग नंतर मी परत माझे व्हिडिओ टाकले. तेव्हा पण मला काय 3-4 हजार असे व्ह्यू आले. तसं नाही आलं. मग तेव्हा नंतर मी आपलं म्हणलो पुण्यातले 2-4 व्हिडिओ अजून काढून बघू काय इम्पॅक्ट पडतो. मग तेव्हा मी शनिवार वाडाचं टाकलं. तुम्हाला माहित आहे का पुणेकर, हा पुण्यातला फेमस शनिवार वाडा असं टाकलं. तर तेव्हा ती व्हिडिओ पण माझी 1 मिलियन अशी गेली आणि ती अशी लाखांनी वाढली आणि मी फुल एक्सायटेड. कसं काय वाढतं ते, लाख व्ह्यू जातात ते. आणि मी स्टोरी टाकते 1 लाख गेले, 2 लाख गेले. लोक मला म्हणतात हा कसं जायला लागले, काय झालं. मग माझी क्युरिओसिटी वाढत चालली की काय होते काय नाही. मग पुण्यातलं असंच मी एक्सप्लोर करायला लागलो. काय शूट टाकायला लागलो. नंतर एक असं झालं की हळूहळू त्याच्यात पण मला व्ह्यू कमीच येत राहिले. पण मला एक आवड बसली की माझे फर्स्ट टाइम 100K गेले. म्हणून मी तिथून सुरुवात केली. तिथून सुरुवात करता मी एक असं कन्सेप्ट काढलं की पुण्यातले तुम्हाला 5 मंदिर माहीत आहेत का, आपले पुण्यातलेच आहे सिम्पल. ती व्हिडिओ माझी 3 दिवसात काहीतरी 4 मिलियन क्रॉस गेली. 40 लाख लोकांनी बघितली आणि लोक स्टोऱ्या टाकायला लागले. माझे फॉलोअर्स वाढत चालले. मी पहिला असं लाखाचा विचार करत होतो. मग नंतर ते 5 लाख 1 मिलियन असे स्टोऱ्या टाकायला लागलो. एवढं एक्सायटेड झालो की पहिल्यांदा असं काहीतरी होतं माझं. म्हणजे स्वतःचं प्रोफेशनचं मी टाकत होतो पण ते नाही आलं. पण ह्याच्यात मला काहीतरी वेगळंच वाटलं. पण ह्याच्यातनं मला हे माहित नव्हतं की पुढे माझी इथनं जर्नी चालू होणार आहे. जर्नी तिथनं सुरुवात केली. मग मी दर दिवशी काही ना काही पुण्यातले काही कंटेंट टाकायला लागलो, फिरायला लागलो, स्वतःचे पैसे खर्च केले. म्हणजे कुठं जायचं तिथं मी जात राहिलो. पुण्यामध्ये सगळे ठिकाणं फिरलो. आपलं आगा खान पॅलेस असन, नाहीतर फिनिक्स मॉल असन. कारण की पुण्यात फिरण्यासारखे खूप आहेत छोट्यापासून. गणपती असो, खूप फेस्टिवल तर किती होतात पुण्यात. त्या सगळ्यात फिरून व्हिडिओ काढायला लागलो आणि व्हिडिओ हळूहळू पळायला लागले. फॉलोअर्स व्हायला लागले. माझे एक 10 ते 12 हजार फॉलोअर झाले. तेव्हा एक फर्स्ट DM आला मला. तर एक ते फिनिक्स मॉल मधले एक स्मॅश गो म्हणून असं गेमिंग झोनचा आहे. तर त्यांचा मेसेज आला की आम्ही बार्टर असं करतोय. मग मला तेव्हा काहीच कळत नव्हतं की काय नेमकं हा चालू आहे. तर तेव्हा एक फ्रेंड होता माझा, त्याचं नाव अजिंक्य, पुणे इज लव्ह आहे त्याचं पेजचं नाव. तेव्हा त्याचे 20-22 हजारच होतील फॉलोअर. पण मी त्याला विचारलं हे काय नेमकं की कशासाठी मेसेज केलाय. तर त्यांनी मला सांगितलं
की हे एक बार्टर प्रमोशन असतात ज्यात तू गेमिंग ऍक्टिव्हिटी करू शकतो, नाही तर खाऊ शकतो, काही करू शकतो, फक्त पे करायला नाही लागत, तुला रील जोडावी लागते. ते म्हणलो काहीतरी इंटरेस्टिंग आहे. मी म्हणलो मला भीती वाटते, मी नाही करणार. तू म्हणतात तू करून बघ. मी म्हणलो मला नाही जमणार, तू माझ्यासोबत येणार का? म्हणलो हे फर्स्ट टाइम आहे, ये म्हणलो. मग तो आला माझ्यासोबत. तेव्हा फर्स्ट टाइम मी तिथं भेटलो, गेमिंग सगळे एक्सपिरियन्स एन्जॉय केले, खूप छान वाटलं. मग नंतर ती व्हिडिओ सोडली मी, तर तिथून मला कॉन्फिडन्स आला की आपण ह्याच्यात काहीतरी करू शकतो जे तिथून. आणि माझं कसं होतं, मी जॉब पण करायचो. मी सकाळी 8ला जायचो, संध्याकाळी 8ला यायचो. मी आपले 3-4 फील्डमध्ये काम केले, म्हणजे इन्शुरन्समध्ये केले, कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये केले, शेअर मार्केटिंगमध्ये होतो मी रिसेंटली. तर हे काम करता करता एक आवड होती म्हणून करत होतो साईड बाय साईड. पण माझं मेन फोकस ह्याच्यातच आवड होती जास्त. पण ते आपलं सपोर्ट कोणाचं नसं, काहीतरी लाईफमध्ये कसं सगळे सांगत असतं ना, जॉब कर, जॉबनेच तुझं आयुष्य हे होणार आहे. तर ते मी करत बसलो होतो, जॉब आणि हे पण. तर नंतर मला ह्याच्यात काही असं इंटरेस्टच नाही. जॉब मध्ये तुम्ही करत होते बरोबर, नंतर तुम्हाला इकडून पैसे यायल्याच्या नंतरच तुम्ही जॉब सोडला. हा, मी स्टार्टिंगला असंच करत होतो. ह्याच्यानंतर नंतर मला पहिलं बार्टर बोलत होते, नंतर मला 300-500 रुपये असे अमाऊंट भेटत लागले. मला कळलं की ह्याच्यात आपण थोडा इन्कम साईड बाय काढू शकतो. अशा हेतूने मी ते करत राहिलो साईड बाय. आणि त्याच्यात कसं आहे, आपल्यासारखं मिडल क्लास म्हणजे साधं लोकांचं कसं आहे, खाणं पिणं फिरणं हे भेटत नाही. त्यासाठी टाइम लागतो, पैसा लागतो, आणि आपले रिस्पॉन्सिबिलिटी असं, त्यातनं खर्च कसं काढणार आपण. तर त्याच्यातनं मी हे करत मला कळायला लागलं की ह्याच्यात पैसे येतात, ते निघतात ते. आणि जेव्हा मी हे जॉब सोडायचा विचार केला, मी 3 महिने विचारच करत होतो की मी आता जॉब सोडू, मला ह्याच्यात आता फुल टाइम करू, कारण की मला जॉब करता आणि टाइम मॅनेजमेंट होत नाही फूड ब्लॉगरचं. ते कधी बोलतात तेव्हा आपल्याला स्पेसिफिक टाइमला जावं लागतं शूटला. तर तसं मग मी एकदा विचार केला की माझ्याकडे 2-3 महिन्याचं सेव्हिंग आहे, जर माझं काय नाही झालं तर मी परत दुसरं जॉब करेन असं हे. मग तेव्हा मी जॉब सोडला क्विकली, आणि मी इथं मग असे कामं करत राहिलो मग कंटिन्यू. तर माझ्या पगारापेक्षा स्पेसिफिक त्यापेक्षा जास्तच पगार आला मला, की त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट आली. मग विचार केला मी ह्याच्यात करू शकतो, मी सुरुवात करू. तेव्हा माझे ॲक्च्युली काहीतरी 25,000 ते 30,000 फॉलोअर होते माझे तेव्हा. तर तेव्हा अशी सुरुवात चालू केली जर्नी मी तिथनं माझी ह्याची. तेव्हा मी पुण्यातले मग फूड ब्लॉगिंग चालू केलं, बार्टर पण केलं आणि पेड पण केलं, कारण की मार्केटमध्ये पहिलं ओळखी करायला लागते ह्याच्यात, त्याच्याशिवाय इथं ह्याच्यात काम भेटत नाही. तर ह्याच्यात कंटिन्यू काम करायला लागलो, फिरायला लागलो, नवीन लोक भेटले, खूप फूड ब्लॉगर घेतला, त्यांचा एक्सपिरियन्स ऐकून घेतला, कसं काय करू शकतो. मग नंतर मला कळलं की फूड ब्लॉगर होऊन ह्याच्यात मी जास्त वेळ नाही थांबू शकणार, कारण की कोणते कंपनी असतात, जसे फर्निचर असेल, मॉलचे असेल, क्लॉथिंग असेल, परफ्यूम असेल, समथिंग असे खूप सारे एक्सेट्रा असतील. तर ह्याच्यात मला काम करायचं ना, तर मला म्हणलं असं एक निश नाही ठेवता येणार. आणि मी माझं फर्स्ट नेम पहिलं लाईफस्टाईल विथ रोहित ठेवलं होतं. त्याच्यानंतर मला वाटलं की आपण पुण्याचंच काम करतो, मग आपण नेम चेंज करू. मग मी डॅझलिंग पुणे ठेवलं माझं पेजचं नाव. आणि एक नंतर मला कळलं की लोकांना समजायला अवघड पडते माझं नेम डॅझलिंग पुणे, म्हणून मी थोडंसं चेंज करायचं म्हणलं. मी मग शोधलं वगैरे, आम्ही फ्रेंड्स वगैरे बसलो होतो, तर त्याच्यात एक नेम सजेस्ट आलं चांगलं, आणि मला आवडलं आणि अट्रॅक्टिव्ह वाटलं, म्हणून मी तेव्हापासून माझ्या पेजचं नाव पुणे मीडिया म्हणून ठेवलं. अच्छा. आणि तिथूनच मला लोक ओळखायला लागले, कारण की आपलं नेम सकट ओळखत नाही कोण, हा पुणे मीडियाचा वाटतोय असं बोलू शकतं. तेव्हा माझं ब्रँडिंग नेम तिथनं चालू झालं. आणि मग मी तेवढं निश ठरवून ठेवलं की मी सगळं करणार, एकच असं कन्सेप्ट नाही ठेवणार. मग मला असे भरपूर शूट यायला लागले, लोक बोलवायला लागले, कामं करायला लागलो. तर आता चांगलं स्पेसिफिक वर्ड मी सांगू शकतो की कंटेंट क्रिएटिव्ह अवघड असं बोलतो आपण, अवघड नाही. तुम्ही जर कॉन्स्टंट केलं ह्याच्यात बिना हार मारता, तर तुम्ही 100% करू शकता ह्याच्यात. आणि ह्याच्यात मला वाटतं स्टार्टिंगला तुम्ही ना एक्सपिरियन्स छान फेस करा, पैशाच्या मागे पळू नका, ह्याच्यात खूप भेटतं. ह्याच्यात तुम्ही जगून घ्या जे तुम्हाला भेटतंय ते, कारण की एवढी ब्युटिफुल जर्नी आहे ना ह्याच्यात, की तुम्हाला एक्सपिरियन्स करायला भेटतं, लोक भेटतात, तुम्हाला चांगले खायला भेटतं, फिरायला भेटतं. आणि ते पण आपला कोण बॉस नसतो, काय नसतो, आणि कोण सपोर्ट सिस्टम तर नव्हता मला, म्हणून मी एकटाच हे सुरुवात केलं. म्हणून लाईफने अशी जर्नी चालू केली माझी की मी आज फूड ब्लॉगर होईन, असं कंटेंट क्रिएटर होईन, मला पण माहित नव्हतं. म्हणून कुठून सुरुवात केली काय झालं आज कळतंय की आपलं सुरू झालंय. बरोबर. तर आता बघायला गेलं तर बघा, सुरुवात तुम्ही केली होती. आता फूड ब्लॉगिंग काही सोपं नसतं. आता बरीच लोक असतात जेवायला आलेली, आजूबाजूला क्राऊड असतो. आता एवढ्या लोकांपुढे जर आपण कॅमेरा पुढे बोलत असतो की हे फूड असं आहे तसं आहे, ह्या ठिकाणी तुम्हाला यायचं, अशी कधी भीती वाटत होती का? भीती वाटली. मी स्टार्टिंग कसं तुम्ही ते हँडल केलं? मी पहिलं स्टार्टिंगला सांगते, मी पहिलं सॉंग वर टाकायचो, रील काढायचो
आणि सॉन्गवर टाकायचो. सेकंड टाइम जेव्हा मला शूट आलं, एक बर्गरचं शूटचं आलं मला, तर तेव्हा लोक माझ्याकडे बघत होते, मला अनकम्फर्टेबल वाटत होतं, कसं करू, टॅकल कसं करू. पण म्हणलं माझी इथनच सुरुवात होणार आहे. मी लोकांकडे लक्ष नाही दिलं आणि असे शूट काढत वगैरे गेलो. तेव्हा मी फ्रेशरच असं ह्याच्यात की असं कशा अँगलने काढू, तेव्हा चुकायचो. पण मी सुरुवात केली तिथनं काढायचं वगैरे काय, कारण की सुरुवात केल्याशिवाय तर कळणार नाही की काय होतं लाईफ मध्ये. तसं सुरुवात केली. मग तो पण मी सॉन्गवरच टाकायचो. मग मला 2-3 जण बोलायला लागले की तुला आता ह्याच्यातनं वर यायला लागेल, तुला आता व्हॉइस वर आणि बोलणं चालू करायला लागेल, कारण की त्याशिवाय तुझं हे जॉनर वाढणार नाहीये. आणि सॉन्ग बिंग ह्याच्यावर सोडणं आपल्याला नाही, तुझं व्हॉइस ते महत्वाचं आहे, तुझं फेस. मी फेस पण नाही दाखवत होतो. नंतर मला फेस दाखवायला असं वाटलं की आता फेस दाखवायला लागणार, आपल्याला ओळखणार कसे लोक. बरोबर. मग तेव्हा मी ते फेस वगैरे दाखवले. मग मी व्हॉइस ओव्हर, माझं पहिलं व्हॉइस ओव्हर असं मी एकदम छोट्या ह्याने केलं, चुकत होता. आणि व्हॉइस मॉडेल चेंज केलं, माझा व्हॉइस येत नाही म्हणून, असं त्याच्यात ऑप्शन असतात म्हणून तो व्हॉइस. मग नंतर हळूहळू मला थोडं कॉन्फिडन्स यायला लागला. लोक माझ्याकडे बघितले तरी मला भीती नाही वाटत होती तेव्हा, की हा बघतोय, आपलं काम आहे, आपण करून जायचं. जेव्हा आपल्याला हे आपले रील बघतील तेव्हा म्हणतील हा आलता हा माणूस इथं करून गेला, आपण ह्याच्यासोबत होतो, असं तो एक्सपेरिमेंट. तेव्हापासून मी सुरू केलं. आता मला जास्त भीती नाही वाटत व्हॉइस ओव्हर करायला, कुठं फेस करायला. मी माईक मध्ये पण आता बोलू शकतो. आता किती लोक असले तरी मी घाबरत नाही. बोलू शकता, आता बोलू स्पष्ट माहिती देऊ शकता, स्पष्ट माहिती देऊ शकतो जरा, कारण की लोकांना पण उत्सुकता हा काय बोलतो ऐकण्यासाठी. मग तसंच मला असं मोटिवेट वाटतं आता त्या बाबतीत. तुम्ही आता एवढ्या दिवसापासून ह्या फूड ब्लॉगिंग असेल, ब्लॉगिंगच्या क्षेत्रात, जर एखाद्याला एखादी रील व्हायरल करायची असेल तर त्याचा हुक काय असला पाहिजे? कारण सुरुवातीचं जे तुम्ही बोलणार आहे ती लाईन खूप महत्वाची असते. तीच लाईन तुमच्या ऑडियन्सला तुमच्या कनेक्ट करते. तर कसं असलं पाहिजे बरं ते? आता मी जेव्हा स्टार्टिंग करत होतो तेव्हा मला कळत नव्हतं. मी डायरेक्ट म्हणायचो या तुम्ही हे घ्या ते घ्या. पण ह्याच्यात एक स्पेसिफिक असतो. तुम्ही स्टार्टिंग हुक लाईन, मग सब्जेक्ट, मग स्पेसिफिक माहिती, आणि मग तुम्ही डिस्क्लेमर देऊ शकता. सपोज तुम्हाला ही वस्तू विकायची आणि ह्याचा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे, तर तुम्ही काय ऑडियन्सला कसं अट्रॅक्ट करणार बरं? आता जर सपोज मला करायचं असेल, ही मूर्ती स्पेसिफिक कशाने बनली तुम्हाला माहिती आहे का? ही अशा ह्यानी बनली की जे तुम्हाला अजूनपर्यंत माहितच नाहीये. तर तुम्ही फक्त 2 मिनिटं ही रील मिसच करू नका आणि फक्त ह्याचं माहिती घ्या. तुम्ही लास्ट पर्यंत एंड पर्यंत बघसा. हा माझा हुक पॉईंट असेल, म्हणजे मी त्याच्यात क्युरिओसिटी पुढच्याला की नेमकं काय आहे कशापासून. हा, तर मी असं स्टार्टिंग करेन. बरोबर. असं स्टार्टिंग करत मग पुढचा आपला रील फुल पर्यंत बघतो. पण ह्याच्यात कसं आहे, आपलं हुक असले, पण ह्याच्यात तुम्ही जेव्हा कॉन्स्टंट सोडता तेव्हा इंस्टाग्रामला कळतं की हा माणूस काम करतोय काहीतरी. कारण की स्टार्टिंगला पण तुम्हाला मी सांगतो, तुम्ही कंटिन्यू कोणतेही रील सोडू शकता नंतर व्हायरल गेला, पण पहिलं तुम्हाला एक नीश ठरवायलाच लागणार की तुम्हाला त्याच्यात काय, आणि त्या हेतूसाठी तुम्हाला सगळे फॉलो करतील. बरोबर. तर त्यामुळे तुम्हाला तिथं थांबून त्याचं सगळं काम करून, आणि तुम्ही कसं आहे डायरेक्ट प्रोचा विचार नका करू, माझ्याकडे हे वस्तू येणार आहे ते वस्तू येणार आहे मग तुम्ही स्टार्ट करणार आहे. पुढच्याकडे ते पण नाहीये तरी तो स्टार्ट करायचा विचार करतोय, तर तुम्ही फक्त स्टार्ट करा, मोबाईल पासून व्हिडिओ चालू करा, हे करा. कारण की सगळ्यांची जर्नी अवघडच आहे ह्याच्यात घुसणं. तर तुम्ही त्या छोट्या छोट्या यातनं एक्सपिरियन्स करा, ती मजेशीर गोष्ट आहे. ते एक्सपिरियन्स केल्यानंतर तुम्ही एक व्हायरल कंटेंट क्रिएटर, कारण की ह्याच्यात काय कॉन्स्टंट कोणच करत नाही. बरोबर. बरेच कारण की त्यांचं जॉबचं पण असतं, पण हे दोन्ही मॅनेज करून आजकाल किती मोठे युट्यूबर झालेत, इंस्टाग्रामर झालेत. ह्याच्यात करिअर आहे, पण ज्याला जो ह्याच्यात अख्खं झोकून टाकतो ना तोच ह्याच्यात करू शकतो. त्याला बॅलन्स करता आलं पाहिजे. आता मी आता एक 2-3 दिवसापूर्वीच आपले एक आमचे बरेच जवळचे मित्र आहेत, फूड ब्लॉगिंग करतात, बाकासूर. आता त्यांना माझा फोन झाला होता त्या दिवशी की म्हणलं अण्णा तुम्ही गाडी घेताय, म्हणले कुठली घेताय, म्हणले स्कॉर्पिओ एन घेतोय. मी म्हणलं कसं काय बरं, काय आता ते पण जॉब करतात ना, म्हणलं हे कसं काय, आता गाडी खूप महाग आहे ती. म्हणलं हे सगळे जे आहे ना, हे सोशल मीडियावरती जे ते यूट्यूबवरती फेसबुकवरती जे इन्कम येते त्या इन्कमवरून त्यांनी ती स्कॉर्पिओ एन गाडी घेतली. म्हणजे बघायला गेलं तर तुम्ही सोशल मीडियाच्या जीवावरती भरपूर काय करू शकता, फक्त तुमच्याकडे एक तुमची वेगळी स्टाईल असली पाहिजे. बरोबर आहे. कारण कसं असतं, प्रत्येकाचा तुम्ही लगेच त्यांची हुबहू कॉपी नाही करू शकत. जोपर्यंत तुमचं स्वतःचं काय नसेल ना तोपर्यंत तुम्हाला ऑडियन्स तुमच्या एक वेगळ्या प्रकारामुळं तुम्हाला ओळखलं पाहिजे. जसं त्यांची एक वेगळीच ओळख झाली की 35 भाकरी खाणारा बाकासूर ह्या नावाने त्यांना ओळखतात. प्रत्येक हॉटेलवर ते गेले व्हिडिओ काढतात, प्रत्येक व्हिडिओ त्यांचा व्हायरल होतो. आणि त्यांना देखील मी माझ्या पॉडकास्टसाठी बोलवलं होतं, तर एवढे लोक त्यांना
फॉलोअर्सपेक्षा मी म्हणतो ना, असं काय नाही की तुमचे फॉलोअर्स कमी. असे काही लोक आहे सध्या की ज्यांचे मिलियन 2-3 मिलियन आहेत फॉलोअर्स, पण त्यांना रस्त्याने जाताना कोणी ओळखत नाही. नाही ओळख. आणि असे काही लोक आहे की ज्यांचे 50,000 असतील, 1,00,000 असतील, 5,00,000 असतील, अशा लोकांना जरी रस्त्याने फिरले तरी त्यांना लोक ओळखतात. फॉलोअर्सपेक्षा ओळख असणं खूप महत्वाचं आहे. पुण्यामध्ये तुम्हाला जेवण कुठलं आवडलं बरं? मी एक खुळा रस्सा आहे, हा. तो मला एक चांगला आवडला, त्यांचा कोल्हापुरी. एक पुण्यात खासबाग म्हणून पण आहे, तो पण एक छान चवीचा आहे. अच्छा. बाकीचे आपल्या असे खूप सारे असतील, मला असं लगेच क्लिक नाही होणार कारण की मी एवढे आता खाल्लेत ना थाळ्या, एवढं फूड खाल्लंय ना, तर असं कळणार नाही. पण मोजके 2-3च नावं मला आवडतात. देहाती पण आहे इथला, तो पण चांगला आहे, खाऊ शकतो आपण. असे भरपूर आहेत. पण एका ह्याच्यात तुम्हाला खरं सांगतो, मी फूड ब्लॉगिंग जेव्हा चालू केलं तर मी फक्त खायचं, माझा वेट 85 किलो झालता, एवढं मी खायचो. म्हणजे फुल फूडी हंगरी सारखा. तेव्हा मी बहुतेक, आणि आता मी 1 वर्ष झालं असं की मी वेट लूज केले माझं. तेव्हा खाण्यापिण्यावर थोडं हे करून कंट्रोल केलं. तेव्हा आणि कसं तेव्हा भेटत नव्हतं ना काय नेमकं खायनं, आणि सगळं मला खाऊ वाटायचं, सगळे मग फूड डिशेस सगळे क्रीमी फुल फॅटी सगळं खायचं. माझं फुल असं चोबी चेहरा झालता, असं जाडा झालतो, खूप असं झालं. नंतर अवघड गेलं मला कमी करणं ते. अच्छा, बरं. आता हे फूड ब्लॉगिंग करत असताना कधी एखादा वाईट एक्सपिरियन्स आलाय का? वाईट एक्सपिरियन्स असा आलाय की मला स्टार्टिंगला जेव्हा मी होतो ना, तेव्हा मला लोक जज करायचे. तेव्हा कॉन्फिडन्स लूज व्हायचा की हे जज करतात की काय करूच नाही शकत आपण, काय हे नाही करू शकत. पण लोक आपल्याला जेव्हा बोलतात ना की हो तुम्ही सर चांगलं करतात ना, आपण त्यांची दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये जाऊन आपण खाऊन बोलतो बघा त्यांचं की तुमचं चव खूप अप्रतिम आहे, ते अजून आपल्याला चांगली गोष्ट बोलतात की हा सर तुमचं फूड ब्लॉगिंग पण चांगलं आहे, तुम्ही आम्हाला रिव्ह्यू चांगले द्या, हे सगळं करा. तसं आपले घरचे फॅमिली बॅकग्राऊंड असे कोण नसतात की त्यांना अजून समजतच नाही आपण काय करतोय. मग ते म्हणतात की तू हे करण्यापेक्षा ना जॉब कर, कारण की तुझं जॉब मध्येच करिअर होणार, जॉब मध्ये आयुष्य होणार. ते लिमिटेड सेट त्यांनी ठरवून ठेवलं असतं की तू एवढा कमव की तुझं लाईफ सेट असतं. बरोबर. पण आपली कोणाकोणाची असतं ना की अनलिमिटेड, मला एवढी तर मी नाही जगू शकत, मला अजून खूप मोठा एम्पायर करायचंय, खूप लाईफ करायचंय. तर तिथून जो ते इग्नोर करून पुढे जातो ना, तेव्हा त्याला उत्तर नाही द्यायला लागत, त्याची प्रगतीच त्याची उत्तर. बरोबर, हे असतं बघा. आणि कसं आहे आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, पण लगेच तरी सगळ्या गोष्टी बॅलन्स करून चालायच्या. आता तुम्ही सुरुवातीला जॉब करत करत ही सुरुवात केली. हो बरोबर. डायरेक्ट तुम्ही जर जॉब सोडला आणि ही सुरुवात केली असती आणि तुमच्याकडे जर काही सेव्हिंग नसते तर तुम्ही डिमोटिवेट झाले असते. आता बरेच असे लोक आहे, बरेच जणांना करायचं एक असतं आणि ते करतात एक, त्यांचं स्वप्न असतं दुसरंच, आणि घरच्यांच्या प्रेशरमुळं म्हणा किंवा फॅमिलीच्या जबाबदाऱ्यांमुळे ते कुठंतरी त्यांचे स्वप्न असे दाबून टाकतात. मग त्यांना त्याच्यातून काही लोक बाहेर निघतात, काही लोक आयुष्यभर तेच विचार करतात, आणि जे लोक विचार करत बसतात ते भविष्यात आयुष्यभर विचारच करतात. आणि काही लोक असतात की जे सोडून काहीतरी चालू करतात. असं नाही की प्रत्येकालाच यश मिळेल, पण प्रयत्न तरी केलाच पाहिजे. नाही, आपल्याला लाईफ काय देणार हे माहित नाही ना, मग तो आपण तिथं वेगवेगळ्या फॅक्टरनी मल्टिपल सोर्स काम केलं पाहिजे की कुठनं यश भेटतंय, काय होऊ शकतं. त्यामुळे ते लाईफवर सोडण्यापेक्षा फक्त कष्ट, आणि कष्टाची मेहनत किती असते, बरोबर, फळ एकदम चांगला भेटतो जो मेहनत करतो. सुरुवातीला जेव्हा तुम्ही फूड ब्लॉगिंग सुरुवात केली होती, जेवणाचे पैसे द्यायला लागायचे का नाही? नाही, मला पहिलं असंच वाटायचं की आपण हे बोलत होते, कधी कधी ह्यांना पैसे द्यायला लागायचं का काय. मी असंच खायचं बिचं सगळं खायचो. तेव्हा मित्रांना असं पहिलं मी खाऊन घेतलं, पहिलं मी खाऊन एक्सपिरियन्स केलं, नंतर मी मित्रांना घेऊन गेलो की आता मी पण खातो, चला तुम्ही पण चारतो, आता खाऊ आपण. मग असं मी 1-2 जण घेऊन जायचो. पैसे द्यायला लागायचे तेव्हा पैसे नाही द्यायला लागत. पण पहिलं मी असं माझं स्वप्न होतं की मी इथं जेवू, इथं खायला मला भेटलं पाहिजे होतं, इथनं कपडे भेटले पाहिजे होते, कारण की तेवढं स्पेसिफिक अमाऊंट उरायचेच नाही. आपले EMI असो, हे भरायचं असो, ते भरायचं असो. मग त्यानंतर ते खाणं पिणं, मग ते पहिलं एक्सपिरियन्स केलं मी. खाणं म्हणलो की सगळं कळलं पाहिजे की काय काय फूड असतात, काय खाऊ शकतो मी. तोपर्यंत खाल्लं पिल्लं मस्त, पण पैसे मला भीती वाटली की पैसे द्यायला लागतात का नाही. जोपर्यंत त्यांनी काय विचारलं नाही मी पण बोललो नाही काय, गप तिथनं जेवून निघून जायचं. व्हिडिओ काढायचा जेवायचं. असं कधी म्हणलं का एखादा सर तुमचे जेवणाचे पैसे द्या, असं भीती असायची का मला? मला भीती असायची की ते विचारतील. आता जेवलं एवढं,
तेव्हा पण खाण्यापिण्याचं बिल मोठंच असायचं, हा. छोटं नसायचं तेव्हा. बरोबर. आणि आपल्याला आपण कसं छोट्या छोट्या अमाऊंट मध्ये खाऊन मस्त यायचो. आपल्याला माहित आहे आपलं काय 100-200 रुपये चायनीज खायचं, यायचं निघून फॉरेनमध्ये. पण असं मोठ्या ठिकाणी असं 2-3 हजार बिल झाले ते बोलवायचे का लोक तुम्हाला, काय ते असे मोठ्या हॉटेल्स वाली वगैरे? हा, मोठ्या हॉटेल्सवाले DM करायचे मला, मेसेज करायचे. गेल्यावर ते तुमचा जो काही जेवणाचा खर्च होईल तसं तुमच्या मनात भीती असेल, मग तुम्ही त्यांना अगोदरच विचारायचं की तुमचा व्हिडिओ काढतो पण तुम्ही जेवणाचे पैसे मला वगैरे- तेव्हा असं बोलायचे ना इन्फ्लुएन्सर बाकीचे की तू करून ये, का नाही मागत. तरी माझ्या अशा मनात असायची भीती. नंतर तर एकदा दोनदा त्यांनी नाही विचारलं, मग मला आलं हा नाही मागत. त्यांचं बी प्रमोशन होतंय ना, त्यांचं पण तुमच्या ब्रँडिंग त्यामुळे करतोय, ते प्रमोशन करतोय, नाही मागणार तसे नाही पैसे. मागत ते. आणि कसं बार्टर बेसवर जास्त लोक बोलवतात, कारण की त्यांचं फुकट वगैरे होतं काम आणि त्यांना भेटतो चांगला रीच हे वगैरे भेटतो. मग तेव्हा थोडं थोडं आपल्याला एक्सटेंड करायला लागतं पुढे स्टेप, पेड प्रमोशनवर जायला. कारण की त्याच्यात तुम्ही एक लाईफ जगू शकता, खाऊ शकता, पण त्यातनं इन्कम जनरेट नाही करू शकता. बरं, पहिलं पेड प्रमोशन किती रुपयाचं केलं होतं सुरुवातीचं? मी पहिलं कशाचं होतं? मी एक बिर्याणीचं केलं पेड प्रमोशन पहिलं होतं. तो त्याचं मला नाव नाही माहिती, पण मला दुसरंवाला माहिती की एक विमाननगरचं एक रेस्टॉरंट होतं, तर त्यांनी मला 1000 रुपये दिले तर मी थाळीचा शूट केलं तो. अच्छा. म्हणजे मी स्टार्टिंग 300, 500 आणि 1000 ह्या रेंजमध्येच करायचो. त्याचं ट्रॅव्हल पण माझंच मी टाकायचो, सगळं करायचो, एडिटिंग वगैरे सगळं करून मी द्यायचो. पहिले मी 1-2 असे गाण्यावरच टाकले, त्याच्यानंतर मी व्हॉइस ओव्हरवर स्विच झालो. स्विच मी एका खराडीमध्ये का बर्गरचं होतं तर त्याचं केलं मी. तर 300, 500, 1000 पासून मी चालू केलं. मोस्टली 300 ते 500 मध्येच चालू केलं. तेव्हा फक्त थोडे पैसे भेटावे, माझं थोडं इन्कम निघावं आणि खाऊन खर्च निघला पाहिजे, खाऊन पिऊन पण होतंय, म्हणून असं स्टार्ट केलं मी. अच्छा. तर हळूहळू सगळेच असं भेटत राहिलं ना, ब्रँडिंग भेटले, कपडे पण भेटायला लागले, खाणं पण भेटायला लागलं, लोक ओळखायला लागले. मग छान वाटतं, एक्सपिरियन्स तर खूप ग्रेटफुल वाटतं की आपण त्याच्यासाठी एवढं करतोय, तो होत चालल्यात आता स्वप्न तसे. बरोबर. आणि आता सिच्युएशन काय आहे, किती घेता शेवट? सर्वात जास्त एका प्रमोशनचे किती पैसे चार्ज केले तुम्ही? असं डायरेक्ट तर नाही सांगणार, पण एका शूटचे मी एक 10,000 घेतले होते बघा. शेवट 10,000 रुपये एका रील्सचे? हा, घेतले होते. बरोबर. त्यांचे चांगले. तरी आपल्याला असं कंटिन्यू काम आता भेटतात, आपल्याला भरपूर कंटिन्यू काम असतं. काय बरं आता सध्याची इन्कम काय असेल मंथली? म्हणजे अमाऊंट नाही सांगायची, एखादी वस्तू वगैरे काय खरेदी करू शकतात? आयफोनचं एक मधला पार्ट असं धरून घ्या, तेवढं कमवतो. अर्धा आयफोन येऊ शकतो म्हणायचं. एवढा कमवतो आता. ठीक आहे, म्हणजे व्यवस्थित कामावर व्यवस्थित काय कमवत आहे. अडचण नाही. हो. आणि काम काय कंटिन्यू मिळत असतील, Continue पुणे मिळत म्हणल्यावर काही कामाला कमी नाही. आणि आज बऱ्यापैकी जर बघायला गेलं तर प्रत्येकाला ज्याचा व्यवसाय ग्रोथ करायचा आहे त्यांनी सोशल मीडियाचं मदत लागते. आणि सोशल मीडिया अशी की तिथं तुम्हाला काय स्वतः जर मालक करत असेल तर त्यांना काय कुणाला पैसे द्यायची गरज नाही. बरोबर आहे. आणि जर तुम्ही बाहेरून कोणाला बोलवलं तर थोडंफार त्यांना त्यांचे चार्जेस द्यायलाच लागतात. आणि सोशल मीडियाशिवाय सध्या मार्केटिंगला सगळ्यात बेस्ट जर काय असेल तर मला वाटते कमी पैशामध्ये तुम्ही सोशल मीडियावरती मार्केटिंग करू शकता. सोशल मीडिया बेस्ट वे. आज कुठलाच असा व्यक्ती नाही की ज्याच्याकडे फोन नाही. आता लहानपणीपासून लोक शिकवतात की हे चालू कर, हे कर. कारण की कोणाचं करिअर झालं तर असं. आणि आता सगळ्यात मोठी अवघड गोष्ट काय आहे फील्डमध्ये माहितीये का, लहानपणीपासून ते मोठेपर्यंत सगळे क्रिएटर झालेत. आता त्यांना कॉम्पिटिशन देऊन आपण आपलं नाव बनवून कंटिन्यू ठेवणं ते अवघड आहे. बरोबर आहे. कारण की आपल्यासारखे सगळेच इन्फ्लुएन्सर आहेत, त्यांना पण वेगळं आहे, आपलं पण वेगळं आहे. पण आपण काहीतरी वेगळं कॅटेगरीने दिलं ना तर आपल्याला ह्याच्यात टिकू शकतो, नाहीतर नाही टिकू शकत. कारण की दिवसाला 100 क्रिएटर उभे होतात. बरोबर आहे. त्यांच्यासोबत टिकून राहणं अवघड आहे थोडं. तयार व्हायला खूप जण होतात. आज कोणी पण म्हणल मी क्रिएटर होतो, कॅमेरा पकडल, बोलल, पण तो किती दिवस टिकणार आहे? हे खूप मोठी गोष्ट आहे ना. आज जरी तुम्हाला वाटत असेल की म्हणजे एखाद्याचा व्हिडिओ बघून मोटिवेट होतं माणूस की चल मला बी याच्यासारखं व्हायचंय, पण त्या व्यक्तीने किती घासलेली असते ते त्यालाच माहिती. खरंय. बघणाऱ्याला तर ते फक्त त्याचं जे त्यांनी सक्सेस मिळवलं तेच दिसतं कोणाला. आता मी तर असं खातो काय, खाऊन मस्त पैसे कमवते, पण मी स्ट्रगल केलेलं अजून माहित नाही कोणाला की कुठून किती लोकांचे टोमणे ऐकलेत, काय करतोय का नाही तू, असं हे समजून आता एक फेज नंतर वाटतं की सुरुवात झालीये. घरचे सपोर्ट करतात का? आता सपोर्ट करतात, घरचे करतात ना. करतात आता. आणि जे अशी लोक होती की जे एक काळी तुम्हाला नावं ठेवत होती, आता त्या लोकांचं काय मत आहे बरं तुमच्याबद्दल? तरी करतात. जो वाईट काळात असतो ना तो शेवटपर्यंत आपल्यासोबत आहे, आणि जो चांगल्या काळात येऊन जातो ना त्याची एवढी व्हॅल्यू नसते. कारण की माझं वाईट काळात जो राहून गेलाय, तसे आहेत माझे असे भरपूर मित्र आहेत की जे अजून तेव्हापासून आहेत,
जेव्हापासून काही नव्हतं मी. बरोबर. आता तसंच असतं, एकदा आपण झालो ना मग असे सगळेच होत जातात. सगळे ओळखी लागतात, मदत करायला लागतात. मग तुला काय लागतं का? कारण तुमचं कसं आहे माहिती आहे का, आयुष्यामध्ये जर तुमच्याकडे टू व्हीलर गाडी आहे ना आणि तुम्ही समोरच्याला टू व्हीलर मागितली की तो लगेच देणार आहे तुम्हाला. तुमच्याकडे टू व्हीलर आहे आणि समोरच्याकडे जर फोर व्हीलर आहे तर तो जरा विचार करणार, द्यायची नाही द्यायची, द्यायची नाही द्यायची. खरंय खरंय. आणि जर तुमच्याकडे फोर व्हीलर आहे आणि तुम्ही समोरच्याला म्हणले हा मला फोर व्हीलर पाहिजे तर तो देणार. म्हणजे असं असतं, स्टेप बाय स्टेप माणूस जसा पुढं जातो ना तसं त्याची लोक तशी रिस्पेक्ट करायला लागतात, तशी इज्जत द्यायला लागतात. खरंय. खूप दुनिया डेंजर आहे. जसं Danger आहे. तुमच्याकडे पैसा आहे तर तुम्हाला पैसे तुम्हाला इज्जत मिळणार आहे आणि तुमच्याकडे पैसा नाही, जे जवळचे लोक आहेत तेच तुम्हाला ते विचार नाही करत. पण सध्या बघायला गेलं तर इन्कम सोर्स नाही, असणं आता खूप गरजेचं आहे. आता आणि ह्या फील्डमध्ये कुणाकडनं अपेक्षा नाही ठेवायची. अपेक्षा की हा काय करून देईन, तो काय करून देईन. तुला करायचं ना स्वतःसाठीच कर. आणि ज्याच्यासाठी तू करतो ना मग विसरून जा तू केलं त्यासाठी. कारण की आपण विचार होतो की आपण ह्याच्यासाठी एवढं केलं की परत आपल्याला तो परतफेड करेल. तर तसं विचारच नाही करायचं. तुला बनायचं ना तू स्वतःच्या जीवावर बन. कोण तुझा गॉडफादर नसणार, तूच. तुझं स्ट्रगल तुला दिसलं पाहिजे बरोबर. की तुझं मागचं फेस इथं होतं, आता ह्याच्या तुला पुढे जायचं एक स्टेप. ह्याच विचाराने जो पुढे जाईल ना तो पुढे कंटिन्यू जात जा. बरोबर आहे. आता तुम्ही फूड ब्लॉगिंग बऱ्याच दिवसापासून केली, तुम्हाला काय आवडतं बरं खायला सर्वात जास्त? मला ना तंदूर वगैरे खूप आवडतं बघा. चिकन तंदूर. तंदूर, चिकन, असं जंक फूड मध्ये आता मी कमी केलंय, पण तंदूर वगैरे चिकन खूप फेवरेट आहे. फेवरेट आहे चिकन. आणि कधी असं झालंय का की एखाद्या ठिकाणी तुम्ही खायला गेले, एखाद्याचं प्रमोशन करायला गेले आणि त्याची खरंच क्वालिटी नव्हती तशी, तरी तुम्हाला कॅमेऱ्या पुढे बळच बोलायला लागलं की आता आपण यांच्याकडून पेढे घेतलंय, आता यांच्याकडूनच बोलायला लागेल का? तुम्ही त्यांना सांगता की मी तुमचं करू शकत नाही? नाही, असं तर नाही सांगता येणार मला एवढं कर, पण असतं ठीकठाक असतं. होतं का? करतो, होतं कधी कधी. आता करायला सगळ्यांची लागतं. फूड क्वालिटी आपल्याला नाही असं सांगता येणार, पण आपलं टेस्ट बर्ड जनरेट होत जातो खात 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 की काय काय तिथं नसतं. पण आपण आपलं काम आहे ते करत राहायचं. काम आहे, पण कधी कधी खोटं बोलायला लागतं म्हणायचं. आता अख्खी दुनिया तर खरं नाही बोलत, खोट्यावर तर चालते ही दुनिया. कधी असं झालं का की तुमचा व्हिडिओ बघून एखादा कार्यकर्ता तिथे जेवायला गेला, झालंय, खूप वेळा झालंय. जेवण काय नाही तू- आवडलं, मग हा, direct phone- कमेंट मध्ये किंवा फोन करून कमेंट डायरेक्ट फोन करतो, काय रोहित तू सांगतो आणि काय ह्याची चव आहे. म्हणलं अरे तुम्हाला विचारायचं फोन करून. मी सांगितलं असतं. असं झालंय माझं, भरपूरदा झालंय. मग तेच होतं ना, लोकांना कसं जे तुम्ही दाखवताय, आता तुम्हाला जर खरंच टिकायचं असेल ह्या फील्डमध्ये तर मला तरी वाटतंय आता एकदम चांगल्या लेवलला तुम्ही चांगल्याच ठिकाणी जाऊन क्वालिटी असेल येस. तरच केलं पाहिजे. कारण काय असतं, लोक विश्वास ठेवून तुम्हाला फॉलो करतात. जर थोडा वेगळा संदेश जायला नाही, लागला मी ना, ऍक्च्युली कुठं असं करत असेल ना तर त्यांना मी सजेशन देतो की तुम्ही हा चेंजेस करा, तिथनं चालत जातो, वाढत जातो. आणि की माझ्या हेतू कोणी आलं तर तुम्हाला तुमचं ब्रँडिंग नाम नाही खायला पाहिजे आणि माझं पण नाही झालं. बरोबर. म्हणून मी त्यांना सजेशन देत राहतो की काही ना काही तुम्ही चेंजेस करत राहा. आणि जो न्यू यंगस्टर असं असतं ते विचारतात, त्यांना फुल हेल्प करतो मी की काय कुठनं तुम्ही कसं चालू केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय ऑफर दिलं पाहिजे. म्हणजे पुढच्या माणसाचं पण ग्रो झालेलं मला आवडतं. मला असं नाही आहे की काय की माझं स्वतःच असं वाढावं, सगळे मोठे व्हावे, हाच माझी अपेक्षा आहे बघा. एखाद्या ठिकाणी जर तुम्ही जेवायला जात असाल वैयक्तिक, तर तुम्हाला काय वाटतं त्या हॉटेलमध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजे की जेणेकरून तुम्हाला तिथं जेवायला आवडेल? टेस्ट चांगली पाहिजे, एक स्वच्छ छान पाहिजे, ॲम्बियन्स खूप अट्रॅक्ट करतात. कारण की लोक खाण्याचं वेट करतात ना तोपर्यंत काहीतरी करू वाटतं त्यांना. तर तेव्हा त्यांनी ना असं ॲम्बियन्स फोटोजेनिक असं काही ठेवलं ना तर लोक तिथं फोटो काढतात आणि तीच फोटो ते इंस्टावर टाकतात, तिथनं व्हायरल होणं अजून तुमच्याकडे कस्टमर येऊ शकतात. बरोबर. त्यामुळे तुम्ही खाणं आणि ॲम्बियन्स ह्याच्यात तुम्ही लक्ष दिलं तर तुमचं जास्त होऊ शकतं, बरोबर. मार्केटमध्ये टिकू शकतो तुम्ही. आणि एखाद्या हॉटेल मालकाला स्वतःचं सोशल मीडिया अकाउंट असणं गरजेचं आहे का? आणि तो स्वतः कॅमेरा पुढे बोलला पाहिजे? हा, 100% बोलला पाहिजे. कारण की ज्या हॉटेलचं तो निर्माण करतोय ना त्याच्यात तो कोण आहे, उद्योजक काय करतोय, तो हे सगळं त्या कळलं पाहिजे. आणि मला वाटतं की सर्वात जास्त ब्रँडिंग त्याच्यात तोंडाने होतो, कारण की तो त्याचा ओनर आहे. तो खोटं एक पण बोलणार नाही, तर त्याचं स्वच्छ सगळं क्वालिटी तो मेंटेन करणार आणि तोच खरा बोलतो जास्तीत जास्त त्याचा हॉटेलमधला. बरोबर. हॉटेल मालकाने बऱ्यापैकी कुठलाही व्यवसाय असो, तोच नाही, प्रत्येकाने, माझं वैयक्तिक मत तुम्हाला सांगतो, माझ्या हॉटेलला एक 45 दिवस झाले असतील. सोशल मीडियाच्या मार्केटिंगमुळं आमच्या पण क्वालिटी छान आहे, स्वच्छता आहे, बसायला चांगली जागा करून
एकदम टापटीप ठेवलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आज खूप छान प्रतिसाद मिळतो आहे मला. आणि माझं कसं ऑलरेडी मी सगळीकडे फूड ब्लॉगिंग केलेली, मला एक्सपिरियन्स असल्यामुळं मला असं कॅमेरापुढं बोलायला काय म्हणजे असं लाज वाटत नाही किंवा काय बोलू. कस्टमर कसं आकर्षित करायचं पण क्वालिटी द्यायची, क्वालिटी द्यायची. बरोबर. 2 पैसे तुम्ही जास्त घ्या पण कस्टमरचं कसं असतं, आता आपल्या इकडल्या लोकांना बऱ्यापैकी लोक पैशाचा विचार नाही करत. जर तुम्ही चांगली स्वच्छता, चांगली सर्व्हिस, चांगली क्वालिटी, कस्टमरला इज्जतीत बोलत असाल तर तुम्हाला कस्टमर कधीच कॉस्टबद्दल कंप्लेंट करणार नाही. आणि जर तुम्ही कमी पैशामध्ये ठेवलंय, स्वच्छता नाही, क्वालिटी नाही, जेवण समजा तुम्ही थोडं कमी पैशाचं खाल्लं, आजूबाजूला स्वच्छता नाही, घाण आहे, कसं पण आणून देतं ते खाऊन तुम्ही आजारीच पडणार आहे. मी म्हणतोय समजा एक डिश माझ्याकडे तुम्हाला मिळते 350ला आणि ती डिश तुम्हाला दुसरीकडे मिळते 250ला. ठीक आहे, तुम्ही 100 वाचवले आणि ती डिश खाऊन जर तुम्ही आजारी पडले तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये किती जास्त पैसे घालावे लागणार. त्यामुळं हॉटेल मालकांनी कॉस्टिंग ठेवली तर चांगली स्वच्छता. आणि मेन म्हणजे आता तुकाराम मुंडे साहेब आलेले, त्यांनी तर ओकेच केलाय सगळा कार्यक्रम, ते कोणाला सोडत नाही. त्यामुळे फूड ब्लॉगर्सनी पण मला वाटतं की जेन्युइनच दाखवायला पाहिजे सगळ्या गोष्टी. उद्या तुमचा व्हिडिओ बघून जर एखादा व्यक्ती जेवायला गेला आणि तिथं नाही आवडलं तर ते काही पण करू शकतात. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. एखाद्याला जर फूड ब्लॉगर बनायचं असेल तर त्याच्याकडे काय स्किल असली पाहिजे बरं? त्यांनी फूड ब्लॉगर आहे म्हणून असं कधी विचारच नाही केला पाहिजे. त्यांनी फक्त तिथं जाऊन खाऊन फक्त व्हिडिओ खायचं आणि काही ना काहीतरी बोलायचं, ते सुरुवात केली पाहिजे. कारण की त्याचं पहिलंच घाबरणं असणं कॅमेऱ्याच्या पुढे येणं, तर ते तू बिल्ड केलं पाहिजे त्यांनी, की फक्त तू खायचं, अरे इथली टेस्ट छान आहे, तिथं हे. तुला जेव्हा हळूहळू तुझे 5,000, 10,000, 15,000, 20,000 असे तुझे जेव्हा होत जाईल ना, तर कॉन्फिडन्स आपोआप बिल्ड होतो की व्ह्यू जायला लागलेत, आता काहीतरी वेगळं करतोय आपण. त्यामुळे ना त्यांनी ते कंटिन्यू केलं पाहिजे. आणि जेपर्यंत तो असे त्यांनी नंबर 1 फिगर पण नाही त्यांनी तयारी ठेवलं पाहिजे. 365 दिवस शूट करणार, अशा हेतूने जो ह्याच्यात घुसतो ना तो खरंच सक्सेसफुल होतो. कारण की पहिलं तर मला वाटतं 10 दिवस ठरवलं पाहिजे, 10 दिवस मी हे करणार आहे, परत अजून 10 दिवस वाढवले पाहिजे. असे वाढवता कधी व्हिडिओ एवढे होतील, कधी व्हायरल होतील हे कळणारच नाही. आणि त्याचा एक्सपिरियन्स एवढा चांगला असेल ना की कोणते फूड मी खाल्ले, कधी खाल्ले, कुठं खाल्ले, हे सगळं आठवण. बरोबर. कारण की आपल्यासारख्या मिडल क्लासना त्यांना खूप गोष्टी भेटत नाही. खाणं असेल, कपडे असेल, खूप असे ते हे असतात की हे भेटलं पाहिजे होतं. मग भेटण्यासाठी, त्याला मिळवण्यासाठी थोडं थांबायला लागणार तुम्हाला. बरोबर. तेव्हा तुम्ही स्ट्रगल चालू केलं तर एक नंतर तुम्हाला फळ भेटेल. मला पण अजून पण स्ट्रगलच करू वाटतं. मला असं फेज नाही की इथं थांबलं, अजून काम करूच वाटतं. ते एंड मी ठरवलं ना की एवढं आता आलंय, बास झालंय, नाही होऊ शकत, असं कंटिन्यू करायलाच लागायला पाहिजे. मग त्यातनं तुम्ही खूप काही जनरेट करू शकता. आणि एक्सपिरियन्स एवढा छान असेल ना, सगळ्यांपेक्षा तुम्ही सांगू शकता कुणालाही की काय. आणि लोकांना उत्सुकता असते की विचार तू कसं काय केलंय, कारण स्टार्टिंगला ते विचारणारच नाही तुला की तू काय करतोय. कारण की त्यांचं एक हे असं की हा पैसेच कमवत नाही ह्याच्यातनं. कारण की आजकाल आयुष्य असंच आहे की पैशावर पहिलं फोकस आहे. पैसे असेल तर तू आहे, तू काहीच नाहीये. त्यामुळं ते जगता जगता पैसे कमवता तुम्ही ते केलं, एक टाइम एवढा पैसा आहे की तुम्ही हँडल पण नाही करू शकणार की देव देतोय एवढा. म्हणून मेहनत करायची, खूप मेहनत करायची, कष्ट करायचे. ते म्हणून म्हणतो की फूड ब्लॉगरनी न विचार करता डेली व्हिडिओ सोडले पाहिजे, डेली त्याचा एक्सपिरियन्स सांगितलं पाहिजे. आणि जेन्युनिटी सगळं ते आहे त्यांनी सगळं सांगितलं पाहिजे की मी कशी सुरुवात केली ती, काय केलं. आणि तो व्हिडिओ त्यांनी 100 व्हिडिओ बघितल्यानंतर त्याचे मागचे व्हिडिओ त्यांनी बघितलं पाहिजे की माझे इथं चुकला, इथं. आणि ते स्वतःला अपग्रेड करत दुसऱ्यांची कंपॅरिझन करण्यापेक्षा स्वतःचीच केली पाहिजे. बरोबर. तरच तो माणूस तिथं फूड ब्लॉगर, कंटेंट क्रिएटर होऊ शकतो माझ्या मते तरी. बरं, आता तुम्ही एवढ्या ठिकाणी जेवण वगैरे केलंय, आता तुम्हाला लॉंग टाइम हेच करायचंय फूड ब्लॉगिंग का एखाद्या फूडच्या व्यवसायामध्ये पण तुम्ही येऊ शकता? मला फूड व्यवसाय वगैरे मध्ये नाही जायची इंटरेस्ट. मला ऍक्च्युअली ना असं ऍक्टर ह्याच्यात, कारण की मी माझं फॅशन स्टार्टिंग तुम्हाला सांगितलं होतं, मी स्वतःचे व्हिडिओ काढायचो. अच्छा. मला आवडायचं तेव्हा स्वतःचे व्हिडिओ करायचं. तर माझी अशी विचार आहे की पुढे जाऊन मी अशी कोणत्या तरी सिरीजमध्ये काम करू, कोणत्या अशी ते फूड ब्लॉगरची सिरीज असेल, कुठं असे कॉन्टेस्ट असतील, कुठे काय, अशी माझी इच्छा आहे की मी असं गेअरअप होत जाऊ, ह्याच्यातच निश असं माझं खूप वाढत जावं. जो मी बघितलं होतं की तो फूड ब्लॉगर आहे, छान आहे, पण त्याच्या पण पुढं मी जाऊ शकतो, अशी माझी अपेक्षा आहे की मी एक दिवशी त्या स्टेजपर्यंत माझी जायची अशी हे आहे.
विजन आहे माझा तो. विजन आहे तुमचा तो. हो. ठीक आहे. तर आता एक शेवटचा प्रश्न, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जेव्हापासून ही सुरुवात केली होती कंटेंट क्रिएटर व्हायची, तर काय बरं असं एक बेस्ट प्रसंग तुम्हाला काय आठवतो? मी एका स्टेकेशनला गेलतो, म्हणजे त्यांनी मला अप्रोच केलं. त्या स्टेकेशनमध्ये ना मी असं आम्ही सगळेच मित्र अशा लाईनीने खात होतो, तर तिथं लोक होते आणि मी स्टार्टिंग पहिलं काय केलं, मी व्हिडिओ काढलं सुरुवात, तर तिथनं किचनमधनं सगळे लोक असे साईडनं येऊन असे बघत होते मला. म्हणलं कसलं भारी वाटतं की आपण काहीतरी करतो आणि सगळे बघितले, आणि त्यांच्यातले 1-2 जणांनी ना येऊन माझ्यासोबत फोटो काढले. तर मग मी फुल भारी वाटलं मला की हा भाई कोणतरी आपल्यासोबत फोटो काढायला क्युरियोसिटी आहे, त्याला आवडतंय की हे करतोय, कारण की ते त्यांच्यासाठी ते मोठं असेल की हा काहीतरी करतोय, खातोय पण, काम पण करतोय याचं, आणि त्याला भीती नाही वाटत जे ते नाही करू शकत. बरोबर. त्यामुळे त्यांनी जेव्हा ते तसं केलं ना, मग मला असलं भारी प्रसंग वाटलं नाही कोणतरी आपल्यासोबत फोटो काढून गेलाय, बरोबर. असं लय आनंद कमी झाला कमी तुम्हाला होतं. की चला आज आपल्याला ओळखते कोणीतरी. हा, ओळखते. ही खूप भारी भारी फिलिंग होती माझ्यासाठी, ग्रेटफुल एकदम. थँक्यू. तर मित्रांनो, जे रोहित सरांचे एक्सपिरियन्स आहेत, जर कोणालाही फूड ब्लॉगर व्हायचं आहे, कंटेंट क्रिएटर व्हायचं आहे, तर नक्कीच हा फुल पॉडकास्ट बघा. यात तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील, कारण ज्यांनी शून्यातून सुरुवात केलेली असते, ज्यांना कोणालाही कसलाही सपोर्ट मिळालेला नसतो, जे आहेत त्यांनी सुरुवात केली, आणि खूप छान वाटलं सर तुम्हाला बोलून. थँक्यू. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद सर. थँक्यू.